गुड मॉर्निंग. तर आज आपल्या सिरीजचा 8वा दिवस आहे. आपण एक एक करत 60 दिवसात जवळपास सगळे टॉपिक क्लिअर करणार आहोत. सगळ्या टॉपिकचे प्रश्न घेणार आहोत. अट काय आहे, की जे मी 20 प्रश्न घेते किंवा जे पण 20, 22, 25 तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे 5 प्रश्न बनवायचे. तुम्हाला कंपल्सरी एका पी-पी-टीमधून तुमचे 100 प्रश्न झाले पाहिजेत. तरच तुमचा परिपूर्ण अभ्यास होणार आहे. आणि तुम्ही जे म्हणता, की मॅडम जास्त अवघड प्रश्न घ्या वगैरे. अरे, पोलीस भरतीला जास्त अवघड प्रश्न येत नाहीत. ट्रिकी प्रश्न असतात. त्यामुळे अवघड-अवघड करून तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स डाउन कशाला करताय, की हे तर मला येतच नाही. असं होऊन नका देऊ. आता एक किस्सा सांगते. माझा मित्र आहे. तो पी-एस-आय मेन्सला होता. तो पी-एस-आय मेन्सला म्हणजे त्याचा किती अभ्यास असेल, पण पोलीस भरतीची जेव्हा त्यांनी परीक्षा दिली, लेखी परीक्षा, तेव्हा त्याला 60 का 70 मार्क आले होते आणि तो क्वालिफाय नाही झाला. मग मला काय सांगायचंय, की तुम्ही जास्त अवघडाकडे जाऊ नका. तुम्हाला एक बेसिक नॉलेज पाहिजे. आता माझ्या व्हिडिओजमध्ये किंवा ह्या 60 दिवसात आपण अवघड प्रश्न सुद्धा कव्हर करणार आहोत. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला प्रॅक्टिस जास्त करायची आहे. ठीक आहे? चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आपला पहिला प्रश्न आहे, जल्लीकट्टू हा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? तर जल्लीकट्टू हा तामिळनाडू या राज्यात आयोजित केला जातो. त्याच्यामध्ये काय होतं, की जे सहभागी पुरुष असतात, ते काय करतात, की जे बैल असो, त्याच्या कुबड्यावर असलेल्या जे नाण्यांची थैली असते ते काढायचा प्रयत्न करतात. असा जल्लीकट्टू हा महोत्सव असतो. आता केरळमध्ये कोणकोणते महोत्सव साजरे करतात? ओणम, पुन्हा विशू, थ्रिसूर. थ्रिसूपुरण काय आहे, की हत्तीची मिरवणूक आतिषबाजीसाठी थ्रिसूरपुरण हा महोत्सव फेमस आहे. तेलंगणामध्ये काय सेलिब्रेट केलं जातं? उगादी फेस्टिव्हल माहिती आहे ना? उगादी फेस्टिव्हल, डेक्कन महोत्सव, बोनालू. आंध्र प्रदेशमध्ये पोंगल हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पुन्हा उगादी. आता उगादी फेस्टिव्हल कशाशी रिलेटेड आहे माहिती आहे? जेव्हा नवीन वर्षाची सुरुवात होते, त्या राज्याची नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे आपल्या महाराष्ट्राची नवीन वर्षाची सुरुवात कधी होते? गुढीपाडव्याला. तसं तेलंगणा, आंध्र प्रदेश इथे उगादी हे नवीन वर्षाची सुरुवात या सणाने होते. कळलं? चला आता पुढचा प्रश्न बघूया आपण. गर्जा महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे राज्यगीत कोणी लिहिले आहे? हे राजा बडे यांनी राज्यगीत लिहिले, शाहीर साबळे यांनी ते गायले आणि श्रीनिवास खळे यांनी ते संगीतबद्ध केले. गर्जा महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे राज्यगीत 19 फेब्रुवारी 2023 रोजी हे महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून जाहीर झाले. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया आपण. लोकहितवादी म्हणून कोणत्या समाजसुधारकाची ओळख आहे? लोकहितवादी हे गोपाळ हरी देशमुख यांना म्हटलं जातं. जे समाजसुधारक असतात, तर त्यांच्यावर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न तयार होतात? तर त्यांची टोपण नावं काय? पुन्हा त्यांना जी उपाधी देतात, तर ती उपाधी कोणी दिली? पुन्हा त्यांनी लिहिलेली पुस्तके, अजून त्यांनी जे संस्थांची निर्मिती केली, अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. आता गोपाळ हरी देशमुख हे कोण होते? हे पत्रकार होते, समाजसुधारक होते आणि इतिहासकार होते. त्यांनी काय केलं? प्रभाकर साप्ताहिकामधून लोकहितवादी या टोपण नावाने शतपत्रे लिहिली. म्हणजे एकूण किती पत्रे लिहिली? तर 108 पत्रे लिहिली. त्यांनी लेखांमधून समाज सुधारणेसाठी विचार मांडले. अजून त्यांनी काय केलं आहे? पानिपत युद्ध आणि जातीय भेद अशा काही विषयांवर त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. आता महादेव गोविंद रानडे यांनाच न्यायमूर्ती रानडे असे सुद्धा म्हणतात. त्यांची जी हुशारी होती, त्यांची जी विद्वत्ता होती, त्यांचं जे कार्य होतं, त्यामुळे त्यांना काय उपमा दिली आहे? तर पदवीधरांचे मुकुटमणी असं त्यांना म्हटलं जातं. मग तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतात, की न्यायमूर्ती रानडे यांना काय म्हणतात? तर त्यांना पदवीधरांचे मुकुटमणी म्हणतात. आता गोपाळ गणेश आगरकर यांनी खूप महत्त्वाचं काम केलं. त्यांनी काय केलं, की व्यक्ती स्वातंत्र्य जे आपले विचार असतात, व्यक्ती स्वातंत्र्याच्या विचारांचा त्यांनी काय केला? पुरस्कार केला. म्हणून त्यांना काय म्हणतात? सुधारक असे म्हणतात. त्यांनी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. विष्णू शास्त्री पंडित यांनी विधवा पुनर्विवाह ह्याच्यासाठी त्यांनी मोठे कार्य केले आणि त्यांना काय म्हणतात? तर त्यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर असे म्हणतात. आता हे मी तुम्हाला 4च सांगितले. तुम्ही आणखी 5-6 समाजसुधारक काढा, त्यांचं कार्य वाचा, त्यांनी कुठली वृत्तपत्र काढली किंवा कोणकोणत्या संस्था काढल्या, हे सगळे तुम्हाला डिटेलमध्ये त्याचा अभ्यास करायचा आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. आता गट विकास अधिकारी हे कोणत्या स्तरावरील प्रशासकीय प्रमुख असतात? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. गट विकास अधिकारी हे पंचायत समिती स्तरावरील प्रशासकीय प्रमुख असतात. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतं? तर ग्रामसेवक.
जिल्हा परिषदेचं प्रशासकीय प्रमुख कोण असतं? तर सीईओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी. महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख हे महानगरपालिका आयुक्त. पोलीस आयुक्त वेगळे, महानगरपालिका आयुक्त वेगळे. आता आणखी एक सांगते तुम्हाला. त्रिस्तरीय पंचायत राज समिती, तर तिची शिफारस करणारी पहिली समिती कोणती होती? तर ती होती बलवंतराव मेहता समिती. बलवंतराय मेहता समिती. ह्या समितीची स्थापना 1957 साली झाली. या समितीने काय केलं की लोकशाहीचे विकेंद्रीकरण या योजनेची शिफारस केली. सगळ्यात इम्पॉर्टंट, लोकशाहीचे विकेंद्रीकरण या योजनेची शिफारस केली. मग तुमच्यासाठी प्रश्न आहे की द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस करणारी पहिली समिती कोणती? हा तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर महाराष्ट्रातील पोलीस दलाच्या नियमासाठी कायद्याचे एकत्रीकरण आणि सुधारणा करणे. आता केवळ गुन्हेगारी प्रकरणांचा तपास करणे हे एवढीसं उद्दिष्ट नाहीये, म्हणून हा ऑप्शन चुकीचा. पुन्हा दिवाणी वाद सोडवणे. आता दिवाणी वाद सोडवणे हे कोणाचं काम आहे? तर हे न्यायालयाचं काम आहे. महसूल गोळा करणे हे महसूल विभागाचं काम आहे. त्यामुळे तुम्ही असे ऑप्शन एलिमिनेट करून सुद्धा उत्तर शोधू शकता. आता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 काय आहे? तर ह्याचे मुख्य उद्दिष्ट आहे की पोलीस दलाचे नियमन करणे, पुन्हा काय म्हणतात नियंत्रण, संघटना आणि प्रशासनाशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, पोलीस दलाची संघटना वगैरे, हे सर्व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मध्ये सांगितलेलं आहे. आणि 1960 साली जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा हा कायदा संपूर्ण राज्यभर लागू झाला. हे आपल्या पोलीसच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला असं विचारू शकतात की महाराष्ट्र पोलीस अधिनियम केव्हा बनवला गेला? तर तो 1951 साली. आणि संपूर्ण महाराष्ट्रात कधी लागू झाला? तर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर 1960 साली तो पूर्ण महाराष्ट्रात लागू झाला. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा कोणत्या नदीशी संबंधित आहे? हा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. 5 स्टार. का? कारण 12 वर्षांनी जो सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे, तो सिंहस्थ कुंभमेळा त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे. मग आपल्याला प्रश्न काय विचारू शकतात की नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणारा जो कुंभमेळा आहे त्याचे आयुक्त म्हणून कोणाला नियुक्त केलेले आहे? तर शेखर सिंग यांना नियुक्त केलेले आहे. शेखर सिंग पूर्वी कोण होते? तर हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त होते. चला आता प्रश्नाचं उत्तर बघूया आपण. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा हा गोदावरी या नदीशी संबंधित आहे. गोदावरी ही भारतातील 2 नंबरची सगळ्यात लांब नदी आहे. मग 1 नंबरची सर्वात लांब नदी कोणती? तर ती आहे गंगा. गोदावरी हिला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते. तुम्हाला असंही विचारू शकतात की दक्षिण गंगा असे कोणाला म्हटले जाते? तर गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असे म्हटले जाते. आता जो इथे कुंभमेळा होणार आहे तो का इम्पॉर्टंट आहे? कारण इथे ना पूर्ण भारतातून लोक येतात ह्या कुंभमेळ्यासाठी. आणि इथे जो होणारा तो मी सांगितलं की सिंहस्थ कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी होतो. मग 2027 साली हा नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे. पुन्हा आता गोदावरी नदीवर तुम्हाला काय काय प्रश्न विचारू शकतात की ही नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते? ही नदी महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते. आणि ती कोणत्या उपसागराला जाऊन मिळते? तर ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. बंगालच्या उपसागराला. आणि या नदीवर कोणतं मोठं धरण आहे असाही तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. तर गोदावरी नदीवर जायकवाडी हे सर्वात मोठे धरण आहे. आणि ते कुठं आहे? तर ते पैठण येथे आहे. एका प्रश्नावरून तुम्हाला एवढे सारे प्रश्न मी तुम्हाला सांगितले. कळलं? तुम्हाला असाच अभ्यास करायचा आहे. एका प्रश्नावरून तुम्हाला त्याच्या भोवती सगळा प्रश्न, जे सगळ्या त्याच्या रिलेटेड माहिती वगैरे, ह्या सगळ्या प्रश्नांचा तुम्हाला स्टडी करायचा आहे. तुम्हाला प्रश्न काढून उत्तरं शोधायची आहेत. कळलं? आता पुढचा प्रश्न बघूया आपण. आपला पुढचा प्रश्न आहे गणिताचा. बघूया. 60 लिटर दूध व पाण्याच्या मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचे प्रमाण 3:1 आहे. ते प्रमाण 2:1 करण्यासाठी किती लिटर पाणी मिसळावे लागेल? अगोदर आपल्याला काय दिलंय? 60 लिटर दूध आणि पाण्याचं मिश्रण आहे. म्हणजे मी इथं लिहिते दूध आणि पाणी. ह्यांचं मिश्रण काय प्रमाणात आहे? तर 3:1 या प्रमाणात आहे. मग हे किती होणार? 60. 3 आणि 1 किती? 4. म्हणजे ह्यांचं प्रमाण आपल्याला किती कोणत्या रेशोमध्ये आहे ते कळेल. ठीक आहे? 4 1 4, 4 5 20. मग
आपल्याला कळालं की 15 गुणिले 3 बरोबर 15 त्रिक 45 हे दूध आहे आणि 15 गुणिले 1 बरोबर 15 हे किती आहे? पाणी आहे. आता आपल्याला त्याचं गुणोत्तर किती करायचंय? तर त्याचं गुणोत्तर 2:1 करायचंय. म्हणून मी काय करणार? दूध आणि पाणी ह्यांचं काय करणार? रेशो घेणार. किती आलं? 45/15. आता आपल्याला त्यात किती लिटर पाणी मिक्स करायचंय हेच काढायचंय ना, म्हणून मी x घेतला. त्यांचं गुणोत्तर किती आलं पाहिजे? 2:1. चला तर मग सोडवूया आपण. काय करणार? विरुद्ध गुणाकार करणार. 45 गुणिले 1 बरोबर 45. 15 गुणिले 2 हे 15 आणि हे 2 15 दुने 30 हे 2 आणि x अधिक 2x. आता हे सोडवूया. हे 30 इकडे जाणार. 45 मधून 30 गेले किती राहिले? 15 बरोबर 2x. मग आपलं xचं उत्तर किती आलं? 7.5. आपण इथे 15ला 2नी भागाकार दिला तर आपलं xचं उत्तर आलं 7.5. हेच तर आपलं उत्तर आहे. आपण 7.5 लिटर पाणी ऍड केल्यावर आपल्याला 2:1 हे गुणोत्तर मिळणार. कळलं? सोपं आहे, फक्त ना तुमची प्रॅक्टिसची गरज आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया आपण. एक व्यक्ती आपले मासिक उत्पन्नाचे 12% बचत करतो. जर त्याचा मासिक खर्च 19,360 रुपये असेल तर त्याचे मासिक उत्पन्न किती? अतिशय सोपा प्रश्न. एक लेट सपोज आपण त्याचं टोटल मासिक उत्पन्न 100% पकडू. 12% तो काय करतो? बचत करतो. मग 12% जर बचत करतो तर 100 मधून 12 गेले 88% तो खर्च करतो ना. 88% तो खर्च करतो. मग हे 88% हेच काय आहे? 19,360. एक्स का घेतलं? एक्स मी टोटल आपला जो मासिक उत्पन्न आहे ते एक्स घेतलं. हे मासिक उत्पन्नाचे 88% हेच येणार ना खर्च, म्हणून असं. आता काय करायचं? सिंपल सॉल्व करायचं, आपल्याला डायरेक्ट आपलं उत्तर मिळणार. आता हे 100 इकडे गुणाकारात भागिले 88. 11 8 88, 11 1 11, 77, 11 66, 8 दुने 16, 8 दुने 16, 22,000. एक्सची किंमत किती आली? 22,000. म्हणजे आपलं उत्तर आलं 22,000. आलं लक्षात? सगळ्यात सिंपल आहे. त्यांनी तर उघड दिलेलं आहे. आपल्याला फक्त काय करायचंय? भागाकार करायचा आहे. कळलं? चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे समीकरणाचा. एखादा प्रश्न येतो आणि सोपा असतो. चला मग आपण सोडवूया. मी इथं स्पेशली खाली आणखी लिहून घेते, का तर चुकायला नको. ठीक आहे, 2 2 3. आता हा प्रश्न कसा सोडवायचा? 19 वजा हा मी एक तसाच ठेवते, हा 1/2 पण तसाच ठेवते. अगोदर मी हे सोडवते. हे कसं सोडवणार? एक फॉर एक्झाम्पल जर असा दिलेला असेल तर हे कसं सोडवायचं माहितीये? 3 गुणिले 1 आणि हा वरचा अधिक 2. 3 1 3 अधिक 2 बरोबर 5 आणि छेदात ॲज इट इज घ्यायचा. हे तुमचं उत्तर. अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवायचं आहे. मग इथे काय होणार? 3 गुणिले 2 3 दुने 6 आणि हे वरचे 2 अधिक होणार 8 छेद 3. छेद 3 तसाच सेम राहणार, इथे मिस्टेक करू नका. आता 19 वजा आता 2 आणि 3 आहे छेदात, मग आपल्याला त्यांचं काय करायचंय? छेद समान करायचा, म्हणजे त्यांचा काय घ्यायचा? लसावी घ्यायचा. लसावी आला 6. इथे 1ला 6ने गुणायचं म्हणजे 6. इथे 2 2चे 6 करायचे म्हणजे इथे 3ने गुणायचं वजा 3 आणि इथे काय करणार? गुणिले 2 म्हणजे इथे पण गुणिले 2. 8 दुने 16. पुढे सॉल्व करूया. 19 वजा 6तून 3 गेले किती राहिले? 3 आणि 3 अधिक 16 किती झाले? 19/6. आता आपण हे पुढे सॉल्व करूया. 19 ॲज इट इज हे ब्रॅकेटमधून बाहेर येणार वजा 19/6. आता इथे काय करायचं? आपल्याला छेद समान करायचा आहे. 19चा छेद 1 आहे म्हणून छेद 6 येणार. 19 गुणिले 6 वजा 19. आता 19 सक 114 वजा 19/6. आता येणार आपलं फायनल आन्सर. 114 मधून 19 गेले किती राहिले? 9 5 14 9 6. म्हणजे आपलं उत्तर आलं 95/6. ऑप्शनमध्ये आहे का? ऑप्शनमध्ये नाही, पण आपल्याला आणखी एक ऑप्शन दिलाय नन ऑफ दिस किंवा यापैकी नाही, तेव्हा आपलं उत्तर असणार यापैकी नाही. जेव्हा तुमचं असं उत्तर येतं ना, एकदा क्रॉस चेक करायचं, तरी पण तुमचं उत्तर सेम येत असेल तर मग तुमचं उत्तर असणार नन ऑफ दिस. ठीक आहे, आणि नन ऑफ दिस टिक करायला घाबरायचं नाही, स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवायचा. हा प्रश्न मी मुद्दाम घेतलेला आहे. जेव्हा अशा प्रकारचे उत्तर येतात तेव्हा तुम्ही कॉन्फिडंटली यापैकी नाही याच्यावर क्लिक केलं पाहिजे ह्याच्यासाठी. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया आपण.
पुढचा प्रश्न आहे संख्यामाला. मी इथे लिहून घेते हे 10, 11, 15, 24, 40. मला काय करायचंय, ह्याच्यामध्ये काय कॉमन आहे किंवा कोणती सिरीज फॉलो होती हे बघायचं आहे. आता 10 आणि 1 11, 11 आणि 4 15, 15 आणि 9 21 आणि हे 16 40. म्हणजे तुम्हाला कळालं का ह्याच्यामध्ये कसं आहे? 10 आणि 1 11, 11 आणि 4 15, 15 आणि 9 24, 24 आणि 16 40. हा कशाचा वर्ग आहे? हा 1 चा वर्ग आहे, हा 2 चा वर्ग आहे, हा 3 चा वर्ग आहे, हा 4 चा वर्ग आहे. पुढे अल्टिमेटली काय येणार? पुढे अल्टिमेटली 5 चा वर्ग येणार, जो की 25, आणि 40 आणि 25 65. आपलं उत्तर किती आलं? 65. एकदम सिंपल. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, साप हा शब्द उच्चारल्यावर आपल्या समोर एक सरपटणारा प्राणी येतो. हा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दातील शक्तीला काय म्हणतात? आता साप म्हणल्यावर आपल्याला फक्त सापच आठवतो, दुसरं काय आठवतं का? नाही. म्हणून ह्याचं उत्तर आहे अभिज्ञा. अभिज्ञा शब्दशक्ती काय सांगते की तुम्ही जे स्पष्ट एक लाईन बोलता ना, तर त्याचं उत्तर तेच सेम असतं. म्हणजे आता जर उद्या माझी परीक्षा आहे, ह्याच्यामध्ये असं वेगळं काय तुम्हाला आठवतं का? नाही. म्हणून ह्याचं उत्तर आलं अभिज्ञा. आणि त्यांनी आपल्याला प्रश्न पण तसाच विचारलाय की साप हा शब्द उच्चारल्यावर तुमच्या समोर एक सरपटणारा प्राणी येतो. ऑब्वियस आहे. गांडूळ म्हणलं की तुम्हाला गांडूळच आठवतं. त्या प्रकारे लक्षणा, लक्षणा म्हणजे काय की जे वाक्य असतं त्यातून दुसरा अर्थ प्रतीत होतो. फॉर एक्झाम्पल, मी पाने वाढते, मी पाने वाढते. आता मी पाने वाढते म्हणजे काय, झाडाची पाने वाढते का? नाही. मी पाने वाढते म्हणजे मी जेवायला वाढते, मी ताटं वाढते. आलं लक्षात? व्यंजना, व्यंजना म्हणजे काय की थोडंसं व्यंजनात्मक बोललेलं असतात. म्हणजे थोडंसं दुसऱ्या अर्थाने बोललेलं असतं, त्याला व्यंजना असे म्हणतात. समजलं? चला आता पुढचा प्रश्न बघूया आपण. चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा डॅश डॅश मिनिटे उशिरा उगवतो. चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा 50 मिनिटे उशिरा उगवतो. म्हणूनच पौर्णिमा, अमावस्या हे असं होतात. कळलं? 50 मिनिटे हे आपलं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. घासातला घास देणे याचा अर्थ स्पष्ट करा. घासातला घास देणे म्हणजे स्वतःच्या बिकट परिस्थितीतही दुसऱ्याला मदत करणे. जेव्हा आपल्याकडे आपली परिस्थिती कमजोर असते किंवा आपल्याकडे काही नसतं, तेव्हा एखादा व्यक्ती आपल्याकडची बिकट परिस्थिती असून सुद्धा दुसऱ्याला मदत करतो आणि तो व्यक्ती आयुष्यभर लक्षात राहतो. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. मेषपात्र म्हणजे काय? मेषपात्र म्हणजे बावळट माणूस. आता एखाद्याला बावळट म्हणलं की राग येतो. मग तुम्ही काय म्हणा? तू मेषपात्र आहेस का? सिंपल. म्हणजे त्याला कळलं पण नाही पाहिजे. तुम्ही त्याचा इन्सल्ट पण करताय. मेषपात्र म्हणजे बावळट माणूस. तुम्हाला अशा प्रकारचे थोडेसे किचकट शब्द विचारू शकतात. तर तुम्ही मराठीचा अभ्यास जरा चांगला करा. चला आता पुढचा प्रश्न बघूया आपण. एका त्रिकोणाचे तिन्ही कोणाचे गुणोत्तर एकास 2, दोनास 3 याप्रमाणे आहे. तर सर्वात लहान कोण किती अंशाचा असेल? आता त्रिकोण म्हणलं की तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे की त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज ही 180 अंश असते. मग मी तुम्हाला काय प्रश्न विचारते की 180 अंश कोण आहे? मग ह्यांचे जे गुणोत्तर असेल त्या गुणोत्तरांची बेरीज किती असेल? मॅडम, त्या गुणोत्तराची बेरीज असेल 180 अंश. मग आपण तेच काढायचे आपल्याला. 2x अधिक 3x ह्या सगळ्यांची बेरीज किती येणार? 180 अंश. चला तर मग सोडवूया. 3 आणि 2 5 आणि 1 6x. मग x ची किंमत किती आली? साहित्रिक 18. 30 अंश आपल्याला x ची किंमत मिळाली. मग आपल्याला काय विचारलंय? सर्वात लहान कोण किती अंशाचा असेल? सर्वात लहान कोण किती आहे? 1 गुणिले 30 बरोबर 30 अंश. मिळालं तुम्हाला 1 मार्क. हे तुम्ही तोंडी सुद्धा सोडवू शकता. तुम्हाला बेसिक काय माहिती पाहिजे होतं की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या अंशांची बेरीज ही 180 डिग्री असते. सगळ्यात सोपं. पुढचा प्रश्न बघूया आपण. पोलीस भरतीत धावणारे 3 उमेदवार खालील प्रमाणे वेगाने 100 मीटर धावतात. 1 मीटर प्रति सेकंद, 3 मीटर प्रति सेकंद, 5 मीटर प्रति सेकंद. तर त्यांना 100 मीटर पूर्ण करण्याचा सरासरी किती वेळ लागेल? आपलं सूत्र नेहमीचं अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. मग आपल्याला ज्याप्रमाणे प्रश्न विचारला त्याप्रमाणे आपण हे सूत्र फिरवायचं. आता आपल्याला काय सांगितलंय की 100 मीटर हे तिन्ही उमेदवार धावतात, पण त्यांचा जो वेग आहे तो प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. एकाचा वेग काय आहे? 1 मीटर प्रति सेकंद. म्हणजे तो किती सेकंदमध्ये ते पूर्ण करणार? तर 100 सेकंदमध्ये. हा पहिला.
दुसरा काय आहे, 100 मीटर धावतोय पण त्याचा वेग किती आहे, 3 मीटर प्रति सेकंद, म्हणजे ह्याचा येणार 33.33 सेकंद. जो तिसरा आहे तो किती वेगाने धावतोय, 100 मीटर 5 मीटर प्रति सेकंदने धावतोय, म्हणजे तो किती वेगात येणार, 20 सेकंदात येणार. आता आपल्याला काय विचारलंय, तर सरासरी विचारली आहे. कोणाची, तर त्यांच्या वेळाची सरासरी विचारलेली आहे. मग आपण काय करणार, 100 अधिक 33.33 अधिक 20 भागिले 3, ती येणार त्यांच्या वेळाची सरासरी. 100 अधिक 20 120 आणि 120 अधिक 33.33 किती येणार, 120 3 5 153.33 भागिले 3. आता फायनल आपलं उत्तर येणार. मी काय करणार, ह्याला भागणार 3 भागणार, 3 5 15 3 1 3 3 1 3 3 1 3, म्हणजे आपलं उत्तर आलं 51.11. ही त्यांच्या पूर्ण वेळाची सरासरी आहे. आहे का, ऑप्शन 2. सगळ्यात सोपं. तुम्हाला काय करायचं, अगोदर त्यांचा वेळ काढून घ्यायचा, त्यांच्या वेळाची बेरीज भागिले, ते 3 उमेदवार आहेत म्हणून भागिले 3 आणि 3नी त्यांच्या बेरजेला भाग दिला. आपलं उत्तर आलं 51.11 सेकंद. आता मला तुम्हाला इथे सांगायचं काय आहे, की अवघड तर प्रश्न आपण घेणारच आहे, पण जे सोपे प्रश्न आहेत ना, तिथं तुमचा एकही मार्क गेला नाही पाहिजे. तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे, हेच मी तुम्हाला सांगते. आता ह्याच्यामध्ये अवघड काहीच नव्हतं, ठीक आहे. अशा प्रकारचे तुम्ही ना 5 ते 10 प्रश्न सोडवा, म्हणजे तुमचं चुकलं नाही पाहिजे. पुढचा प्रश्न आहे बुद्धिमत्तेचा, अक्षरमालेच्या रिलेटेड. आपल्याला हे दिले CDE. आता हे कसं सोडवायचं, मी काय करते, अगोदर अक्षरमाला लिहून घेते पटकन. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. आता मी काय करते, प्रत्येक अक्षराला त्याची संख्या देऊन टाकते. A 1 B 2 3 4 5 6 7 8 9 10 13. परीक्षेत जर तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न आला ना, तर तुम्हाला असं सोडवायचंय. अगोदर अक्षरं लिहून घ्यायची आणि नंतर त्यांच्या संख्या लिहायच्या. आता हे कसं सोडवायचं, CDE बरोबर काय आहे, 20 21 22. आता हे कशावरून काढलं हे आपण शोधूया. C ची किंमत काय आहे, 3. D ची किंमत काय आहे, 4. E ची किंमत काय आहे, 5. आता 3चा आणि 20चा काही संबंध आहे का, नाही. 4चा आणि 21चा काही संबंध आहे का, नाही. 5 आणि 22चा तर काहीच नाही. मग आपण काय लॉजिक लावू शकतो, 3 × 18 अधिक 2 4 × 24, हे पण नाही बसत. मग आपण एक सिंपल लॉजिक लावू शकतो. 3 आणि 20, 3 जेव्हा 17 मी ॲड केले तेव्हा 20 येतं. 4 जेव्हा 17 ॲड केले तेव्हा 21 येतं. 5 जेव्हा 17 ॲड केले तेव्हा 22 येतं. झालं, मिळालं आपलं लॉजिक. आता सेम लॉजिक मी इकडे अप्लाय करणार. आपल्याला काय विचारलंय, ABF. ABF कसं काढायचं, A ची किंमत काय आहे, 1. B ची किंमत 2 आणि F ची किंमत 6. ह्याच्यामध्ये मी काय करणार, 17 ॲड करणार, कारण इथं आपल्याला तेच लॉजिक मिळालंय म्हणून 17 ॲड केले. किती येणार, 17 आणि 1 18, 17 आणि 2 19, 17 आणि 6 23, 18 19 23. हे आपलं फायनल उत्तर आलं, 18 19 23. ऑप्शन 3 करेक्ट. एकदम बेसिक असतं, तुम्हाला फक्त लॉजिक लावायचं आणि तेच लॉजिक दुसऱ्या जे प्रश्न विचारलाय त्याला अप्लाय करायचं. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. कमल, रमेश, मोहन, सोहन हे काय आहेत, भाऊ आहेत. कमल सोडून सर्वजण सज्ञान आहेत. सज्ञान म्हणजे काय, 18+. अज्ञान म्हणजे काय, 18 पेक्षा कमी वय ज्यांचं आहे ते. मोहन रमेशपेक्षा मोठा आहे. मोहन जो आहे तो काय आहे, रमेशपेक्षा मोठा आहे. मोहन सोहनपेक्षा लहान आहे. आता मोहन हा सोहनपेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठे कोण. आता आपल्याला कमलबद्दल काय सांगितलं नाही, पण कमलबद्दल आपल्याला काय सांगितलंय, की कमल सोडून सर्व सज्ञान आहे, म्हणजे कमल काय असणार आहे, सर्वात लहान असणार आहे. पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय, तर सर्वात मोठा कोण. सोहन हा सर्वात मोठा आहे, म्हणून सोहन हे आपलं उत्तर आलं. ह्या चिन्हाचा अर्थ माहिती आहे ना, इकडे जो असतो तो मोठा असतो, इकडे असतो तो लहान असतो. अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचंय. किती सोपा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. विसंगत जोडी ओळखा. विसंगत जोडी ओळखायची आहे. अरुणाचल प्रदेश हे ईशान्येकडचे आपल्याला दिलेले आहेत. ईशान्येकडचे राज्यांचे काय आहेत, हे कॅपिटल आहेत, राजधानी आहेत. अरुणाचल प्रदेशची इटानगर ही राजधानी आहे, बरोबर. त्रिपुराची अगरतला, बरोबर. नागालँडची कोहिमा, बरोबर. मिझोरमची शिलाँग नाहीये, तर
ऐजवाल आहे. शिलाँग ही कशाची राजधानी आहे? तर ही मेघालयची राजधानी आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आलं? मिझोरम. कारण आपल्याला विसंगत जोडी ओळखायची. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. विसंगत पर्याय ओळखा. मुद्दाम मी हे प्रश्न घेतलेत का तर थोडंसं तुम्ही लॉजिकली अभ्यास केला पाहिजे. विसंगत पर्याय ओळखा. तूर, ज्वारी, गहू, बाजरी. आता ज्याला माहितीच नसेल की तूर काय आहे, ज्वारी काय आहे, गहू काय आहे, तर त्यांच्यासाठी तूर जे आहे ही डाळ आहे. ज्वारी, गहू, बाजरी हे काय आहेत? तर हे धान्य आहे. म्हणून आपली विसंगत पर्याय तूर. चला आजचे आपले प्रश्न संपलेले आहेत. भेटूया उद्याच्या भागात.